हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. तर आज सकाळ सकाळ मी बसले इथं झाडात, कारण खूप सारी झाडं आहेत इथं आणि खाली बघतायस तुम्ही किती ओल आहे, म्हणजे चिखल आहे बऱ्यापैकी. मी इकडं बसले, इकडं चिखल नाही, पण तिकडे जरासं पाठीमागं चिखल आहे. तर सगळ्या प्रकारची झाडं आहेत, चिक्कू, आंबा, इकडं नारळाचे आहेत, पेरूचे आहेत, खूप सारी झाडं आहेत. तर इथं बसले सकाळ सकाळ, तरी पण 11 वाजलेत. लाईव्ह घ्यायचा विचार होता, पण लाईव्हला रेंज नाही, यासाठी मी व्हिडिओ बनवते. तर चला व्हिडिओ पण कंटिन्यू करा. समोर आरुष खेळतोय तिकडं. तिथं आरुष खेळतोय, यायला नको म्हणत होता आणि आल्यानंतर आता जायला नको म्हणतोय, असं असतं त्याचं. तर चला आम्ही शेतात वगैरे जाईल तेव्हा मी दुसरा व्हिडिओ काढेल शेतात गेल्याच्या नंतर. जवळ शेत आहे, मम्मी आता शेतात गेली, भाज्या आणायला का काहीतरी गेली. तर नंतर ना आम्ही 4 वाजता जाईल, पाऊस नाही आला तर. झेंडू वगैरे लावला आहे त्यांनी, बघायचं आहे मला झेंडू, म्हणजे ऊस आणि त्याच्यामध्ये झेंडू लावला आहे, तर तो पण मला बघायचा आहे कसा आला आहे, काय आलं आहे. ठिबक वगैरे केली त्या झेंडूला. तर दुसरा व्हिडिओ कंटिन्यू करा. हा व्हिडिओ इथंच थांबवणार आहे मी, म्हणजे फक्त घराभोवतालचा परिसर दाखवणार आहे, जास्त काही नाही दाखवणार. तर या कोंबड्या वगैरे आहेत मम्मीच्या. तर सगळ्यात अगोदर मी परिसर दाखवून घेते. हे दिसतंय ते घर आहे, हे घर आहे, आणि ते कलर नाही दिलेलं ते टॉयलेट बाथरूम आहे. आणि ही सगळी घराच्या पाठीमागे झाड आहेत. समोर पूर्ण पटांगण रिकामा आहे, म्हणजे जनावरांसाठी शेतात राहतात म्हणल्यानंतर समोर जनावरे आणि पाठीमागे झाडं, असं सीन आहे. तर इथं आल्यानंतर काहीच काम नसतं आणि तिकडं टाईम नसतो, म्हणजे व्हिडिओ बनवायला एवढं काम असतं, म्हणजे घरातलीच कामं असतात, ब्लाऊज वगैरे, स्वयंपाक, याच्यातून आणि आरोचा अभ्यास, याच्यातून वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला. आणि इथं काही करू कामच नसतं, असं होतं माझं. तर म्हणलं की चला झाडाखाली जाऊया. आणि पावसाळा आहे तरी पण एवढं कडक ऊन पडले ना, जबरदस्त. उन्हात गेलं का असं दम भरल्यासारखं होतं, एवढं ऊन पडले. ऊन पडते आणि संध्याकाळी पाऊस पडतोय, असं वातावरण आहे ह्या 2 दिवसातलं. तर तुमच्याकडे नक्की कसं वातावरण आहे ते पण कमेंट करून सांगा. आत्ता वारं सुटले. तर सकाळी बोलले होते की दुसरा व्हिडिओ काढेल रानात जाताना, पण म्हणलं नको, एकच व्हिडिओ काढावा. तर आता मी रानात आले. पाठीमागचा दिसतोय हा त्याचा ऊस आहे, आणि झेंडू समोर लावला आहे, जो की लागण केली ऊसाची त्याच्यात. तर इथं बघा, लागण केली, मध्ये असा झेंडू लावलाय, आणि ठिबक त्याच्या बुडात सोडायची नंतर ना, झेंडूच्या बुडात. असा झेंडू लावलाय आणि हा ऊस आहे. हा झेंडू लावून मला वाटतं 1 महिना झाला असेल. 1 महिना झाला. 1.5 महिन्यामध्ये झेंडू तोडायला येतो. 1 महिना नसेल झाला, मला वाटते 15 ते 3 आठवडे झालेत, कारण 1.5 महिन्यामध्ये झेंडूला फूल लागतं. इथं टोमॅटो, त्याला काल खत घातलाय, खत
आणि हे असं मुजवायचं असते वाटतं. इथं बघा त्यानं मुजवलंय असं खत घालून. ही मिक्स शेती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडं वरती बाजरी आहे.